सुखी संसारासाठी हे गुप्त उपाय एकदा आजमावून नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 1. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 2. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. 3. मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी नेहमी पूर्वेस करून ठेवणे. 4. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व 2 पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून 108 वेळा मंत्र जपावा. ओम नमः शिवाय ही पुडी पिंडीवर व्हावी. हे सतत 11 सोमवार करावे. 5. महत्त्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत 1 तांब्याचा कलश, त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दूध टाका, चमचाभर पांढरे तीळ टाका. हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा. एकाच कामाची इच्छा मनात ठेवणे, हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात वहायचे आहे. 6. नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज अंघोळीनंतर चिमूटभर साखर घराबाहेर टाकायची. ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा. उजवा हात त्यावर ठेवून मंत्र 7 वेळा म्हणावा. म्हणजे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी प्यायचे. 7. आजार लवकर बरा होण्यासाठी 1 ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे, रोग्याच्या हातात द्यायची. आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा. नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा. एकदाच करा. 8. पती पत्नीचे पटत नसेल तर गुरुवारी कडकडीत उपवास करणे, काहीही खायचे नाही. चहा, नारळ पाणी चालेल. सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही 1 फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे. सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. कडकडीत 11 गुरुवार करावेत. 9. इन्कम वाढ होण्यासाठी दर गुरुवारी जमल्यास रोज 2 ते 5 रुपयाचे चणे भाजलेले असेल कबूतरांना द्यावे. संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. उंबरठ्याजवळ व मंदिरात यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्भवा नीतिर्तुमास रोज संध्याकाळी 18 वेळा मोठ्याने म्हणावा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कामाला ऑफिसला जाण्यापूर्वी 8 वेळा म्हणावा. सर्व मंगल मांगल्ये नारायणी नमोस्तुते. सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज 28 वेळा हा मंत्र म्हणावा. ओम ह्रीं पद्मे स्वाहा रोज 1 तासभर रात्री झोपताना जपावा. 10. आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज अंघोळीनंतर 1 चिमूटभर साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी. स्त्रियांनी कुंकू लावून 1 लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे. असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात. आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्घ्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात. 11. मंदिरातील घरातील देवदेवतांची पूजा नित्यनेमाने पूर्ण भावाने पुरुषानेच करणे. कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा सेवा करणे. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे. यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील, ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही. आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडाल. स्त्रियांनी उंबरठा पूजून हळद कुंकू वाहून तुळशीसह हळदी कुंकू वाहून पाणी घालणे.
नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.